नमस्कार मित्रांनो, भारतामध्ये उन्हाळा हा फक्त एक ऋतू नसतो, तर अनेक छोट्या व्यवसायांच्या संधी घेऊन येणारा काळ असतो। उन्हाळा सुरू झाला की लोकांच्या गरजा थोड्या बदलतात। या दिवसामध्ये लोकांना जास्त गरज असते थंड पेयांची, हलक्या अन्नाची, थंडावा देणाऱ्या वस्तूंची आणि प्रवास किंवा बाहेर फिरताना उपयोगी पडणाऱ्या छोट्या सेवांची। त्यामुळे अनेक लोक या काळात हंगामी म्हणजे सेशनल बिझनेस सुरू करतात, अतिरिक्त उत्पन्न मिळवतात। या व्यवसायाचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते सुरू करण्यासाठी मोठा कारखाना किंवा खूप मोठे भांडवल आवश्यक नसते, पण योग्य प्लॅनिंग, चांगली क्वालिटी आणि योग्य लोकेशन या तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळ्यात सुरू करता येणारे 10 प्रॅक्टिकल सेशनल बिझनेस आयडियाज पाहणार आहोत। हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक उद्देशासाठी आहे आणि कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी स्थानिक परिस्थिती, नियम, बाजाराची माहिती घेणे आवश्यक असते। उन्हाळ्यात सर्वात जास्त लोकप्रिय असणारा छोटा व्यवसाय म्हणजे ऊसाच्या रसाचा स्टॉल। उष्णतेच्या दिवसांमध्ये लोकांना थंड आणि नैसर्गिक पेय पिणे आवडते, त्यामुळे ऊसाचा रस अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकला जातो। हा व्यवसाय सुरू करताना काही गोष्टी विशेष लक्षात ठेवाव्या लागतात। मशीन स्वच्छ असणे, स्वच्छ पाणी वापरणे, ग्लास किंवा डिस्पोजेबल कप स्वच्छ ठेवणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे योग्य लोकेशन निवडणे। जर स्टॉल मार्केट एरिया, बस स्टँड, कॉलेज परिसर किंवा पर्यटन स्थळाजवळ असेल तर ग्राहक जास्त मिळण्याची शक्यता असते। स्वच्छता आणि चव चांगली असेल तर ग्राहक पुन्हा येतात। उन्हाळ्यात दुसरा खूप चालणारा व्यवसाय म्हणजे निंबू सरबत किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या सरबतांचा स्टॉल। हा व्यवसाय तुलनेने सोपा आहे आणि कमी खर्चात सुरू करता येतो। निंबू सरबत, कोकम सरबत, आम पन्हे, जलजीरा असे वेगवेगळे फ्लेवर्स ठेवले तर ग्राहकांना व्हेरायटी मिळते आणि स्टॉल कडे लोकांचे लक्ष वेधले जाते। या व्यवसायात ताजे साहित्य, स्वच्छ पाणी आणि स्वच्छ भांडी वापरणे खूप महत्त्वाचे असते। उन्हाळ्यात आईस्क्रीम आणि कुल्फीची मागणी देखील खूप वाढते, त्यामुळे छोटा फ्रीजर ठेवून आईस्क्रीम विक्रीचा व्यवसाय सुरू करता येतो। काही लोक आईस्क्रीम कंपन्यांसोबत डिस्ट्रीब्युशन करून देखील विक्री करतात। कुल्फी, चॉकलेट आईस्क्रीम, क्रीम आईस्क्रीम असे वेगवेगळे प्रकार ठेवल्यास ग्राहकांना पर्याय मिळतात। या व्यवसायात स्टोरेज आणि स्वच्छता व्यवस्थित ठेवणे आवश्यक असते। उन्हाळ्यात लोक जास्त प्रमाणात फळे देखील खातात, विशेषतः कलिंगड, खरबूज आणि इतर थंडावा देणारी फळे। त्यामुळे फळांचा स्टॉल देखील एक चांगला सेशनल बिझनेस होऊ शकतो। फळे ताजी असणे, स्वच्छपणे कापून देणे आणि व्यवस्थित डिस्प्ले करणे या गोष्टी ग्राहकांना आकर्षित करतात। काही ठिकाणी फळांचे तुकडे करून देण्याची सेवा दिली जाते, तर ग्राहकांना ते अधिक सोयीचे वाटते। उन्हाळ्यात अजून एक छोटा पण चांगला चालणारा व्यवसाय म्हणजे मातीच्या मटक्यांची आणि भांड्यांची विक्री। आजही अनेक लोक मातीच्या मटक्यांचे पाणी पसंत करतात, कारण ते नैसर्गिक थंड असते। मटका, सुरई, मातीचे ग्लास यांची विक्री ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांमध्ये करता येते। पर्यावरणपूरक वस्तू वापरण्याची सवय वाढत असल्यामुळे या व्यवसायालाही चांगली मागणी मिळू शकते। उन्हाळ्यात कूलर आणि फॅनचा वापर खूप वाढतो। जर कोणाला बेसिक रिपेअर काम येत असेल तर कूलर साफसफाई, पॅड बदलणे, फॅन रिपेअर अशा सेवांचा छोटा व्यवसाय सुरू करता येतो। घरपोच सेवा दिली तर लोकांना ते अधिक सोयीचे वाटते आणि ग्राहक सहज मिळू शकतात। उन्हाळ्यात बाहेर फिरताना लोकांना थंड पाण्याची बाटली घेण्याची गरज असते, त्यामुळे स्टेशन, बस स्टँड किंवा पर्यटन स्थळाजवळ थंड पाण्याच्या बाटल्या विकण्याचा छोटा व्यवसाय सुरू करता येतो। मात्र ऑथराइज्ड ब्रँड ठेवणे आणि बाटल्या स्वच्छ व थंड ठेवल्या जातील याची काळजी घेणे आवश्यक असते। उन्हाळ्यात हलके आणि चटपटीत पदार्थ देखील लोकांना खूप आवडतात, त्यामुळे दहीपुरी, पाणीपुरी, फळ चाट किंवा स्प्राउट्स चाट याचा छोटा फूड स्टॉल सुद्धा सुरू करू शकता। या प्रकारचा व्यवसायात स्वच्छता आणि चव या दोन गोष्टी ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात। उन्हाळ्यात उन्हापासून बचाव करण्यासाठी लोक टोपी, कॅप, छत्री आणि सनग्लासचा वापर करतात, त्यामुळे रस्त्याच्या बाजूला किंवा मार्केट परिसरात या वस्तू विक्रीचा छोटा व्यवसाय देखील सुरू करू शकतात। याशिवाय छोटा कोल्ड ड्रिंक किंवा ब्रेवरेज स्टॉल देखील उन्हाळ्यात चांगला चालतो। थंड पेय, लस्सी, बटर मिल्क, आम पन्हे असे पेय ठेवले तर ग्राहकांना विविध पर्याय मिळतात। शक्य असेल तर ग्राहकांना थोडा वेळ बसण्यासाठी छोटी व्यवस्था केली तर त्यांना अधिक आराम मिळतो। कोणताही व्यवसाय सुरू करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक असते। सर्वप्रथम लोकेशन योग्य असणे महत्त्वाचे आहे, कारण योग्य ठिकाणी व्यवसाय असेल तर ग्राहक मिळण्याची शक्यता वाढते। खाद्यपदार्थाच्या व्यवसायात स्वच्छता अत्यंत महत्त्वाची असते, तसेच ग्राहकांशी चांगले वर्तन आणि हसतमुख सेवा दिली तर ग्राहक पुन्हा येण्याची शक्यता वाढते। मित्रांनो, उन्हाळा हा अनेक लोकांसाठी नवीन संधी घेऊन येणारा काळ असतो। योग्य प्लॅनिंग, योग्य ठिकाण आणि चांगली सेवा या तीन गोष्टींच्या मदतीने लहान व्यवसाय सुरू करता येतो। मात्र प्रत्येक व्यवसाय वेगवेगळ्या परिस्थितीवर अवलंबून असते, त्यामुळे सुरू करण्यापूर्वी स्थानिक नियम, परवानग्या आणि बाजाराचा अभ्यास करणे आवश्यक असते। जर तुम्हाला अशा प्रकारचे व्यवसाय मार्गदर्शन व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा।